मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होऊन 4च दिवस झाले होते. पहाटे बाबांचा फोन आला आणि म्हणाले की बेटा तू कधी येणार आहेस. मी म्हणाले पप्पा काही निश्चित नाही, प्रथमेश दौऱ्यावर गेले आहेत, ते आल्यावर बघेन. बाबांचा आवाज अश्रुमय झाला. ते म्हणाले बेटा तुझी आई नसली तरी हे तुझ्या आईचे घर आहे आणि मी आहे. प्रथमेशशी बोल आणि लवकर ये. हो बाबा. या पलीकडे मी काही बोलू शकले नाही. आई होती तोपर्यंत मी तिच्याशी रोज फोनवर बोलायचे. वर्षातून एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत 15 दिवस तरी आईवडिलांच्या घरी जायचे. तो आनंद स्वर्गापेक्षा काही कमी नव्हता. मी मुलांच्यापेक्षा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची जास्त आतुरतेने वाट पाहायची. पण जेव्हापासून माझी आई गेली तेव्हापासून मला माझ्या आईवडिलांच्या घरी जायची इच्छाच होत नाही. माझे माहेरचे घर संपल्यासारखे मला वाटते. एक ओसाड, एक पोकळी माझे जीवन भरलेले होते. बाबा तसे खूप शांत स्वभावाचे होते आणि कमी बोलत होते, पण प्रत्येकाच्या गरजांची मात्र पूर्ण काळजी त्यांनी घेतली होती. माझे वडिलांवर प्रेम नव्हते असे नाही, पण लहानपणापासूनच मी माझ्या आईच्या जवळ होते. ती माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ होती. मी माझे सर्व दुःख सुख त्यांच्यासोबत मैत्रिणीप्रमाणे शेअर करत होते. आज सकाळी वडिलांनी मला फोन केला तेव्हा मी त्यांना नकार देऊ शकले नाही. पप्पांचे मन राखण्यासाठी प्रथमेशशी बोलून पुढच्या आठवड्यांची तिकिटे काढली आणि आईवडिलांच्या घरी पोहोचली. दारात पोहोचताच मला आईची आठवण झाली. जणू काही ती बाहेर येऊन मला मिठी मारेल या विचाराने माझे डोळे भरून आले. पण आज आईच्या ऐवजी बाबा उघड्या हातांनी माझी वाट पाहत होते. वर्षानंतर त्यांनी वडिलांना मी मिठी मारली आणि खूप रडले. जेव्हा पप्पा अश्रू लपवत प्रेमाने माझ्या डोक्याला स्पर्श करतात तेव्हा माझे हृदय हलके झाले. खूप दिवसांनी वडील दिसले. आता ते अशक्त दिसत होते. खरं तर भाऊ आणि वहिनी आणि वडील सगळेच माझी खूप काळजी घेत होते. मुले आपापल्या खेळात आणि मजामस्ती करण्यात मग्न होती, पण माझी नजर आईला मात्र शोधत होती. काहीच कळत नाही. आजही पूर्वीप्रमाणे रोज रात्री जेवणानंतर माझी आवडती मटका कुल्फी आणायला पप्पा विसरले नाहीत. भाऊही मुलांना बागेमध्ये, कधी प्राणीसंग्रहालयात तर कधी बाजारात घेऊन जात असे. वहिनीही मला रोज विचारायची आणि माझ्या आवडीचे जेवण बनवायची. सर्व काही अगदी पूर्वीसारखंच होतं, फक्त आई नव्हती. यावेळी मला माझ्या आईवडिलांच्या घरी राहावंसं वाटलंच नाही. मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. म्हणून मी प्रथमेशला फोन करून मी 2 दिवसांनी तिकीट काढले. सगळ्यांनी मला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी ते मान्य केले नाही. लवकरच माझी निघायची वेळ आली. आज मी संध्याकाळच्या ट्रेनने घरी परतत होते. मी माझ्या वस्तू पॅक करून ठेवल्या होत्या. फक्त बाबांची वाट पाहत होते. पप्पा मला न कळवताच सकाळपासूनच कुठेतरी बाहेर गेले होते. त्यांचा मोबाईलही काम करत नव्हता. माझे मन मात्र अस्वस्थ होत होते. न कळवता कुठे गेलेत काही माहिती नव्हतं. येथे माझ्या ट्रेनची वेळही जवळ येत होती. मला समजत नव्हतं की काय करावं. तेवढ्यात मला माझ्या वडिलांचा फोन आला. ते म्हणाले बेटा तुम्ही सगळे स्टेशनवर पोहोचा, मी थेट तेथेच पोहोचतो. म्हणून आम्ही स्टेशनवर पोहोचलो. ट्रेन वेळेवर होती. पप्पा स्टेशनवर आमची वाट पाहत होते. त्यांच्या हातात एक पेटी होती. त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले मी फक्त हे घ्यायला गेलो होतो, त्यामुळे मला उशीर झाला, काळजीपूर्वक ठेव. मी आश्चर्यचकित होऊन विचारलं त्यात काय आहे. बाबांचे डोळे भरून आले. अश्रू पुसत ते म्हणाले तुझ्या आईचे प्रेम. मी काही समजण्याच्या आधीच ट्रेन आली आणि आम्हाला ट्रेनमध्ये बसवल्यानंतर वडील आणि भावाने निरोप घेतला. पप्पा मात्र माझ्या नजरेआड होईपर्यंत हात हलवत उभे राहिले होते. मी सुद्धा खिडकीतून त्या लोकांकडे पाहत उभी राहिली होते, कारण मला कळलं नाही किती वेळ. तेवढ्यात मुलाने मला एक पत्र दिले आणि म्हणाला मम्मी, नानाजींनी हे तुझ्यासाठी दिले आहे. मी लगेच पत्र उघडलं तर त्यामध्ये लिहिलं होतं प्रिय बाहुली राणी, सदैव आनंदी आणि सुखी राहा. जोपर्यंत तुझी आई होती तोपर्यंत तिने तुझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली. मला माहीत आहे की मी तुझ्या आईची जागा घेऊ शकत नाही, पण मी किमान तिची पोकळी भरण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. आज तुझी आई असती तर नेहमीप्रमाणेच तिने तुझ्यासाठी
पापड, लोणचे स्वतःच्या हाताने तयार करून सोबत तुला दिले असते. आईने बनवलेले नसले तरी दुकानदाराकडून तिच्या आवडीनुसारच बनवलेल्या सर्व वस्तू मी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की तुला ते आवडतील. आणि हो बेटा, मग तुला आई नसली तरी काय झालं? तुझी आई आणि मी इथेच आहोत, अगदी पूर्वीसारखेच. तुझी वाट पाहत असेल तर खूप प्रेम आणि आशीर्वाद तुला मी देत आहे. तुझेच वडील. पत्र वाचताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अचानक माझ्या तोंडातून बाहेर पडले, आय लव्ह यू पप्पा. छोटी गोष्ट होती, पण त्यात अपार प्रेम होतं. ते फक्त मीच अनुभवू शकले होते. माहेरून घरी येऊन 1 महिना उलटून गेला होता. आता मी माझ्या वडिलांना रोज एकदा तरी फोन नक्कीच करते आणि आईप्रमाणे सुद्धा त्यांच्याशी तासनतास बोलत राहते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.